ठीक आहे. जो आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कोणत्या फोल्डर मध्ये A to Z. ठीक आहे. जस्ट ओपन वेबसाईट ऍप, त्यामध्ये राईट URL बार मध्ये CMD आणि एंटर. त्यानंतर आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट ओपन झाला, VS CMD मध्ये झाला. मग CMD मध्ये आपण काय टाकतो, कमांड्स राईट करतो. जसं की कमांड कोणत्या कोणत्या, रन करण्याच्या. मग रन करण्याच्या आधी आपण कमांड राईट करू इथे कोड पेज डॉट, याने काय होणार, VS कोड ओपन होणार. ठीक आहे. VS कोड ओपन झालंय. जे काही टॅब ओपन आहे ते मी सगळे टॅब करतो इथे क्लोज. त्यानंतर जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी कमांड काय आहे, npm run dev. जशी मी ही कमांड टाकली तर मला माहिती आहे की मला एक URL भेटेल, आणि जसं मी ती URL वर क्लिक करेन किंवा ती URL मी ब्राउझरला सर्च करेन तर मला जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा काय होईल, आउटपुट स्क्रीन शो. जस्ट त्याच्यावर कंट्रोल माऊसनी क्लिक केलं मी तर माझ्या पुढे ह्या प्रकारे एक वेबसाईट काय झाली, ते ओपन झाली ते ओपन. ठीक आहे. त्यानंतर फीचर प्रोडक्ट आहेत, न्यू प्रोडक्ट आहेत, बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे. त्यानंतर आपण इथे प्रोडक्ट पेज बनवलं. प्रोडक्ट पेज नंतर जसं की एखादा प्रोडक्ट मी व्ह्यू करतो. ठीक आहे. जसा मी हा रेड सँडल सिलेक्ट केला, व्ह्यू केला, मला हा सँडल बुक करायचा आहे, त्यासाठी मी इथे ऍड टू कार्ड केलं. जसं मी इथे ऍड टू कार्ड केलं तर तो प्रोडक्ट कुठे गेला, आता कार्ड मध्ये गेलं. जस्ट मी कार्ड बटनावर आलो. कार्ड बटनावर आल्यानंतर मला इथे 2 शूज दिसतात. जो पहिला शूज आहे तो मला नाही घ्यायचा, तर मी काय केला, तो रिमूव्ह केला. आणि जे हे 2 सँडल आहे ते सँडल मला 2 करायचे. जस्ट मी क्वांटिटी इन्क्रीज केली, त्यांची टोटल क्वांटिटी किती आली, प्राइस 13,000 आली. ओके. त्यानंतर इथे मी चेकआउट करतो. चेकआउट केल्यानंतर मला इथे विचारतात की डिलिव्हरी ऍड्रेस काय ठेवायचं. जस्ट मी इथे डिलिव्हरी ऍड्रेस टाकला XYZ. त्यानंतर माझी सिटी आहे अहिल्यानगर, डिस्ट्रिक्ट आहे आपला अहिल्यानगर. जो तुमचा असेल तो तुम्ही तिथे टाकू शकता. जस्ट मी ते अहिल्यानगर टाकला. त्यानंतर पेमेंट मी करणार आहे कॅश ऑन डिलिव्हरी. जसं मी प्लेस ऑर्डरवर क्लिक करतोय तर कोणत्या पेजला आलो मी, डायरेक्टली प्रोडक्ट पेजला. काल आपण टेम्पररी फक्त प्रोडक्ट पेजला त्याला रिडायरेक्ट केलं, म्हणजे नॅव्हिगेट केलं. ठीक आहे. आता आपण ह्यालाच कंटिन्यू पुढे करू. तर प्रोडक्ट आपण ऑर्डर केल्यानंतर कोणत्या पेजवरून, चेकआउटच्या. चेकआउटच्या पेजवरून आपण प्रोडक्ट ऑर्डर केला, तर ऑर्डर केल्यानंतर आपण इथे नॅव्हिगेट केले. कुठे नॅव्हिगेट केलं, तर प्रोडक्ट्स पेजला. तर आपण इथे प्रोडक्ट्स पेजला न पाठवता आपण त्याला काय करू माहितीये, ऑर्डर लिस्टच्या पेजला पाठवू. कुठे पाठवायचं त्याला, ऑर्डर लिस्टच्या पेजला. जस्ट मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो तर मी प्रोडक्ट पेजला आल्यानंतर एक प्रोडक्ट मी सिलेक्ट करतो. जसा हा बूट मी सिलेक्ट केला, ऍड टू कार्ड केला, तो प्रोडक्ट कुठे गेला, कार्ड पेज मध्ये. कार्ड मध्ये आलो तर इथे एक प्रोडक्ट शो झालाय, त्याची क्वांटिटी मी इन्क्रीज करतो आणि इथे मी करतो चेकआउट. जसं चेकआउट केलं तर मला इथे विचारतात तो प्रोडक्ट कुठे डिलिव्हर करायचा. जसं की त्याची ऍड्रेस लोकेशन असेल XYZ, डिस्ट्रिक्ट असणार आहे अहिल्यानगर, आणि त्यानंतर पेमेंट टाईप आपण सिलेक्ट करू इथे ऑनलाईन. प्लेस ऑर्डर बटनावर मी क्लिक केलं तर प्लेस ऑर्डर बटनावर मी क्लिक केलं. अरे नॅव्हिगेट का होईना, का होईना, तर आपण इथे सांगितलंय ना नॅव्हिगेट प्रोडक्ट. ओके. प्लेस ऑर्डर बटनावर मी क्लिक करतोय. एकदा मी इन्सेप्टला ओपन करतो आणि इथे काय दाखवतोय, काय एरर येतोय का इथे. ठीक आहे. 450 एरर आहे तिथे, पण प्रॉब्लेम नेमकं काय येतोय आपण चेक करू. ठीक आहे. माझं नेटवर्क पण आहे बरोबर व्यवस्थित. जस्ट मी इथे आलो. ठीक आहे. जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मी रिटर्मिनेट करतो किंवा एक्झिक्यूट करतो. CMD मध्ये आलो, तो प्रोजेक्ट मी स्टॉप केला, स्क्रीनला क्लिअर केलं आणि इथे डबल कमांड टाकली मी इथे npm रन. असा कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम आला तर एकदा एक्झिक्यूट प्रोजेक्ट करायचा. ठीक आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर झाला. ठीक आहे. एक प्रोडक्ट मी सिलेक्ट केला, हा वाला, त्याला ऍड टू कार्ट केला.
केल्यानंतर तो प्रोडक्ट झाला, कार्डमध्ये गेला, कार्डमध्ये आलो तर तो मला प्रोडक्ट इथे शो झाला इथे. ठीक आहे, जस्ट मी ह्या प्रोडक्टला पहिला रिमूव्ह करतो आणि मला हाच पाहिजे प्रोडक्ट. जसं मी चेकआउट बटनावर क्लिक केलं, त्यानंतर इथे मी डिलिव्हरी ॲड्रेस राईट करतो. जसं की डिलिव्हरी ॲड्रेस टाकला मी इथे पुणे सिटी. त्यानंतर ठीक आहे, एक डमी डेटा टाकून देऊ आपण असं काहीतरी. हे पण आपण पुणे टाकू. महाराष्ट्र. पेमेंट टाईप आपण असेल कॅश ऑन डिलिव्हरी. आणि प्लेस ऑर्डर. जसं मी इथे प्लेस ऑर्डरवर क्लिक करतोय तर कोणत्या पेजला आलो मी आता इथे? ऑर्डर लिस्टला पेज आलो. ठीक आहे, मग ऑर्डर लिस्टची आपण रस्ता ठरवलाय का? नाही ठरवला. मग एखादा रस्ता बनवण्यासाठी कोणत्या पेजवर जाणार आपण विशाल? app.jss मध्ये. लक्ष द्या इकडे, नंतर टाईप करा. app.jss मध्ये आलो आणि इथे मी काय बनवतोय? रूट घेतला. काय रूट घेतला आणि त्या रूट मध्ये मी काय सांगणार इथे? पाथ काय द्यायचा मग इथे? ऑर्डर लिस्ट. त्यानंतर त्या रस्त्यावर आपण कोणता एलिमेंट शो करणार तो आपण एलिमेंट मध्ये सांगतो. मग आहे का आपल्याकडे असं ऑर्डर लिस्ट दाखवण्यासाठी कोणतं कंपोनंट? नाही. मग पेजेस नावाच्या फोल्डर मध्ये मी एक फाईल बनवतो. त्या फाईलला नाव देतो इथे ऑर्डर लिस्ट डॉट JSX. बनवले. त्याचा इथे कंपोनंट राईट करतो. कंपोनंट राईट करण्यासाठी फंक्शन कंपोनंटचं नाव जे आपण फाईल नेम दिलंय तेच आपलं काय असणार आहे? काय झालं? स्पेलिंग चुकले ना? काय स्पेलिंग? ऑर्डर. ओके. आणि ऑर्डरचा पहिला लेटर काय असतो? फाईल नेमचा कॅपिटल असतो. ठीक आहे. आणि इथे पण आपल्याला OR झालं. इथे ऑर्डर लिस्ट. त्यानंतर तिथे असणार एक आपण त्याच्या आतमध्ये करणार रिटर्न. आणि रिटर्न मध्ये आपण जस्ट इथे राईट करू एक सिंपलसा छोटासा H1. एम्प्टी टॅग ओपन केला, क्लोज केला आणि इथे H1 मध्ये मी सांगतो ऑर्डर लिस्ट. ओके. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव काय आहे? ऑर्डर लिस्ट. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो तर इथे एरर दाखवतंय app.jss मध्ये. कितव्या नंबर लाईन? 25 नंबर लाईनला एरर दाखवतंय. app.jss मध्ये आलो, 25 नंबरची लाईन, आणि त्यामध्ये आपण एलिमेंट दिला नाही त्यामुळे आपल्याला तो एरर काय झाला इथे? शो झालाय. जस्ट ऑर्डर लिस्टला मी इम्पोर्ट केलं इथे आणि एका टॅग मध्ये मी राईट केलं. जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर मला इथे बघा ऑर्डर लिस्ट शो झाली. मग जी ऑर्डर लिस्ट नावाची जी पेज असणार आहे त्या पेज मध्ये दोन गोष्टी कॉमन असणार आहे. कोणत्या कोणत्या? एक नावबार असणार आहे, त्याला इम्पोर्ट केला, एका टॅग मध्ये मी राईट केलं. त्यानंतर सेकंड गोष्ट कोणती असते? कॉमन फुटर. जस्ट टॅग मध्ये राईट केलं, आउटपुट पेजला आलो तर इथे आपण पाहू शकतो नावबार आणि फुटर काय झाला इथे आपल्याला शो झाला इथे. ठीक आहे. त्यानंतर मी इथे काय करतो? नावबारच्या खाली 2 BR घेतो आणि फुटरच्या वरती पण असे 2 BR राईट करतो. आणि त्या H1 ला मी थोडेस डिझाईन करण्यासाठी क्लास नेम देतो. तुझा टेक्स्ट कुठे असणार आहे? सेंटरला असणार आहे. तुझा फॉन्ट कसा असणार आहे? बोल्ड असणार आहे. तुझी टेक्स्टची साईज किती असणार आहे? 5XL असणार आहे. असं मी त्याला काहीतरी सांगितलंय. आला इथे ऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्टचा जो ऑर्डरचा O आहे तो आपण इथे करू O कॅपिटल. ठीक आहे. जस्ट सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं तर आपल्या इथे ऑर्डर लिस्ट शो झालं इथे. ठीक आहे. फक्त डबल एकदा मी प्रोसेस दाखवतो तुम्हाला. प्रोडक्ट पेजला आलो, एखादा प्रोडक्ट मी सिलेक्ट केला, हा वाला केला, मला तो प्रोडक्ट आवडला, मी ऍड टू कार्ड केला, तो प्रोडक्ट कुठे गेला? आता कार्ड पेजला गेला. कार्ड पेजला गेल्यानंतर आपण काय घेणार इथे? चेकआउट करणार. चेकआउटला केलं तर इथे आपल्याला डिलिव्हरी ऍड्रेस विचारले जाते. जसं की मी इथे टाकले डिलिव्हरी ऍड्रेस पुणे टाकतो. त्यानंतर इथे पण मी असं काहीतरी पुणे टाकले. पेमेंट टाईप सिलेक्ट केला मी कॅश ऑन डिलिव्हरी आणि प्लेस ऑर्डर केलं. प्लेस ऑर्डर केली तर मी कोणत्या पेजला आलो? ऑर्डर लिस्ट. आणि ऑर्डर लिस्टला आपण काय करणार? जेवढे आतापर्यंत आपण ऑर्डर दिल्या तेवढे काय होणार इथे? शो होणार. बरोबर समजतंय तुम्हाला? जसं तुम्ही एखाद्या वेबसाईट मध्ये गेला तर तिथे तुम्हाला सगळी ऑर्डरची हिस्ट्री दिसते. त्याच प्रकारे आपण इथे काय करणार? सगळे जेवढे आपण आतापर्यंत ऑर्डर केले तेवढे ऑर्डर सगळे काय करणार? एका टेबल मध्ये
शो करा. मग आता आपल्याला सगळी ऑर्डर लिस्ट आणायची. काय आणायची आपल्याला? ऑर्डर लिस्ट आणण्यासाठी आपल्याकडे काही एपीआय आहे का? चेक कर. फोल्डर मध्ये आलो. तर इथे रजिस्ट्रेशनची युजर लॉग इन आहे, डिटेल आहे, प्रोडक्ट कुठे दिसते का तुम्हाला? कार्ड लिस्ट आहे ना इथे. आपल्याला काय पाहिजे? ऑर्डर लिस्ट पाहिजे. ओके. फीचर बेस्ट सेलिंग प्लेस ऑर्डरची आहे इथे, आणि इथे कोणती आहे? त्याची मेथड कोणती? पोस्ट. आणि त्या एपीआय ला काय पाठवायची? फक्त टोकन. मग आता ह्या एपीआय ला कॉल करण्यासाठी आपल्याला कुणाची गरज घ्यायला लागणार आहे? ॲक्झिओसची. जस्ट कुठे आलो मी? त्या फाईल मध्ये आलो. इथे इम्पोर्ट केलं मी कोणाला? इम्पोर्ट ॲक्झिओस फ्रॉम ॲक्झिओस. आणि इथे जस्ट फक्त मी एक यूज इफेक्ट घेतला आणि त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये त्याचा एक सिंटॅक्स राईट करतो, जसं की ॲरो फंक्शन ओपन करली क्लोज करली, त्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट. आणि त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये मी सांगतो ॲक्झिओसला की आमची मेथड असणार आहे पोस्ट. त्यानंतर इथे असते आपली URL, कोमा द्यायचा. इथे काय असतो आपला? ओबीजे डॉट देन मध्ये आपल्याला काय असतं? एक ॲरो फंक्शन. त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो रिस्पॉन्स. आणि जस्ट जो काही आपल्याला रिस्पॉन्स भेटणार आहे तो मी काय करतो? इथे फक्त प्रिंट करतो. ओके. जसं की सर्व्हर, किंवा मी इथे राईट करतो सर्व्हर रिस्पॉन्स, कोमा दिला. आणि रिस्पॉन्स मधून मी काय करणार आहे? प्रिंट इथे डेटा प्रिंट करणार. ओके. तर जी आपली URL आहे ती URL मी इथे टाकतो. टाकली इथे. आणि त्या URL ला काय काय लागणार आहे? फक्त काय पाठवायची? इथे टोकन लागते. आणि टोकन कुठे? मग लोकल स्टोरेज व्हेअर ओबीजे इक्वल टू ओपन करली क्लोज करली, त्या कीचं नाव असेल. आणि ती टोकन कुठे? मग लोकल स्टोरेज मधून आपल्याला काय करायची? गेट आयटम करायची. त्यासाठी गेट आयटम राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये सांगायची काय गेट करायची आपल्याला? झाली आपला. आणि ऑब्जेक्ट इथे पास केला. आणि जो डेटा येणार आहे तो आपण काय केलं? इथे कन्स्ट्रक्ट केला. आउटपुट पेजला आलो. एकदा मी डेव्हलपर काय चुकलं इथे? व्हेअर ओबीजे काय तरी आलंय आपल्याला एरर. तर इथे हा सिम्बॉल नाही टाकायचा असं त्यांनी सांगितलंय. काढला तो. तर आउटपुट पेजला आलो. एकदा मी डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं, एकदा रिफ्रेश करतो मी इथे, थोडस थांबतो. तर आपल्याला सर्व्हर कडून इथे रिस्पॉन्स भेटला इथे. तर इथे बघा. आणि ऑर्डर लिस्ट मध्ये किती प्रोडक्ट आले? तर 5 प्रोडक्ट आले. म्हणजे आतापर्यंत आपण किती ऑर्डर दिल्यात? 5 प्रोडक्टचे ऑर्डर दिले. दिसतं इथे. आणि जो काय डेटा आहे तो डेटा कशात आलाय? एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये डेटा आलाय. जसे की आपण ते एखादा प्रोडक्ट सिलेक्ट केला तर इथे एरिया आलाय, सिटी आली, कंट्री आलाय, डिस्ट्रिक्ट, एंटर डेट, पेमेंट टाईप, पिनकोड वगैरे वगैरे भरपूर सारा डेटा आलाय. जस्ट हा डेटा आपण एका टेबलमध्ये प्रिंट करू. पण टेबलमध्ये प्रिंट करण्याच्या आधी जो आपण हा डेटा आलाय ना, तो डेटा आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू. मग त्यासाठी मी इथे एक व्हेरिएबल बनवतो, कॉस्ट स्क्वेअर ब्रॅकेट. त्याला काय नाव द्यायचं? ऑर्डर लिस्ट नाव देऊ. त्याचे काय असेल? एक इथे फंक्शन असेल. त्या फंक्शनचं नाव काय? ऑर्डर लिस्ट इक्वल टू यूज स्टेट. त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होणार आहे? ॲरे टाईपचा. ठीक आहे. बनवला व्हेरिएबल. मग इथे जो कन्सोल करतोय त्या कन्सोलच्या ऐवजी, ठीक आहे, आपण कन्सोल आता रंगवू, नंतर काढू. ठीक आहे. मग कन्सोलच्या नंतर काय करायची? सेट ऑर्डर लिस्ट कुठे करायची? ह्या व्हेरिएबलला पाठवायची. म्हणून आपण हा फंक्शनला काय करतो? कॉल करतो आणि डेटा देतो. जस्ट रिस्पॉन्स मधून डेटा. आउटपुट पेजला आलो. जसं मी इथे रिफ्रेश करतोय, सर्व्हर कडून रिस्पॉन्स आला. आणि तो रिस्पॉन्स कुठे स्टोअर झाला माझा? ह्या ऑर्डर लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मधून. आणि ह्या व्हेरिएबल मधून फक्त डेटा काय करायचा? आता प्रिंट करायची. त्यासाठी मी इथे काय करतो? एक टेबल घेतो. जसं की एक टेबल टॅग घेतला. त्या टेबलच्या टॅगच्या आतमध्ये पहिलं काय? टीआर नंतर टी हेड. आणि टी हेड मध्ये काय काय प्रिंट करायची एकदा मी बघतो. नेमकं काय काय डेटा आलाय तो चेक करू आपण. ऑर्डर डिटेल मध्ये 5-6 डेटा आले. तर आपण एक चेक करू. एरिया, सिटी, कंट्री, डिस्ट्रिक्ट, एंट्री डेट म्हणजे आपण ऑर्डर केलेली डेट.
कधी केलता हा? 25 तारखेला केलता है ना, म्हणजे कधी केलता? काल केलता आपण. पेमेंट टाईप कोणतं ह्याचं? ऑफलाईन आहे. पिनकोड, प्रोडक्ट आयडी आहे इथे, स्टेट, टोकन आणि टोटल अमाऊंट. आपण काय करू माहितीये का, जो हा ऍड्रेस आहे तो ऍड्रेस एका ह्या कॉलम मध्ये प्रिंट करू. त्यानंतर एक जो आपण डेटा ऑर्डर केलाय त्याची आपण डेट राईट करू. ओके, आणि त्यामध्ये त्यानंतर नाही फायनल आपण इथे करू टोटल अमाऊंट. चालेल ना? ठीक आहे. कसं करू माहिती आता, पहिली घेऊ आपण एंट्री डेट. चालेल? म्हणजे जो आपला टेबल असणार आहे त्या टेबल मध्ये पहिला कॉलम असणार आहे ऑर्डर डेटचा असणार आहे. चालेल? त्यानंतर सेकंड आपण घेऊ, काय घ्यायचं सांगा मला, सजेस्ट करू शकतात बरं का तुम्ही पण. पेमेंट टाईप घेऊ. चालेल ना? आता मला वाटतंय म्हणून मी घेतो, तुम्हाला जसं वाटेल तसं डेटा प्रिंट करा. पेमेंट टाईप, आणि त्यानंतर मी पेमेंट टाईप नंतर घेतो इथे टोटल अमाऊंट. चालेल? आणि टोटल अमाऊंट नंतर मी इथे घेतो किंवा ऑर्डर ऍड्रेस घेतो, ऑर्डर ऍड्रेस असं काहीतरी दिलंय मी. जस्ट आउटपुट पेजला आलं तर आपला इथे टेबल शो झाला. इथे त्याला आपण डिझायनिंग करू नंतर, आधी थोडासा डेटा प्रिंट करू. चालेल? ठीक आहे. त्यानंतर आता जो डेटा आलाय तो डेटा प्रिंट करायचा. डेटा कुठे आता? तो ऑर्डर लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. जस्ट तो डेटा प्रिंट करायचा असेल तर काय करणार, त्या टेबलच्या आतमध्ये ओपन करली, क्लोज करली, त्या व्हेरिएबलचं नाव डेटा लिस्ट डॉट मॅप, राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, त्याच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन. त्या ॲरो फंक्शन मध्ये काय काय भेटतं? व्हॅल्यू आणि जिथे आपण करली टाकतो तिथे राऊंड ब्रॅकेट, आणि त्याच्या आतमध्ये मी घेतो इथे एक टी आर, आणि त्या टी आरच्या आतमध्ये टी डी घेतला. मग पहिला डेटा आपण काय प्रिंट करतो? ऑर्डर डेट करतो, बरोबर ना? ऑर्डर डेटच्या वरी आपण अजून काय घेऊ माहितीये का, एक टी एच घेतला आणि तिथे मी सांगतो एस आर नंबर, म्हणजे सिरियल नंबर. चालेल? आणि त्या सिरियल नंबरच्या जागी आपण काय करणार, इंडेक्स नंबर प्रिंट करू. चालेल ना? जस्ट इंडेक्स. आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं मी, थोडस वेट करतो. आपल्याला दुसरंच काहीतरी एरर आला असं मला वाटायला लागले आता. दुसराच बघ, ऑर्डर लिस्ट इज नॉट मॅप फंक्शन. ठीक आहे, जो डेटा आलाय तो आला एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये आलाय ऑर्डर डिटेल म्हणून. ओके, इतर काही प्रॉब्लेम नाहीये. इथे आपला एरर काय दिलाय, ऑर्डर मॅप इज नॉट डिफाईन्ड. अरे डिफाईन केलंय आम्ही इथे, जसे की पुढे तो व्हेरिएबल पण इथे डिक्लेअर केलाय आपण, है ना? ठीक आहे. अरे ठीक आहे, इथे सेम सेम नाव झाले म्हणून असं वाटतंय का? ठीक आहे, सेम सेम नाव झाले त्यामुळे असं काहीतरी असेल. मी चेंज करतो फक्त. चालते? आपल्या या व्हेरिएबलचं नाव मी काय करतो, इथे चेंज करतो. ऑर्डर इन्फो नाव ठेवू त्याला. ठीक आहे, लिस्ट ठेवण्यापेक्षा इन्फो ठेव, ऑर्डर इन्फो. आणि इथे पण आपल्याला करायला लागेल ऑर्डर इन्फो. जस्ट इथे आलो आणि इथे पण ऑर्डर इन्फो. एकदा आउटपुट पेजला जाऊन चेक करतो, रिफ्रेश केलं मी इथे, ऑर्डर डॉट मॅप इज नॉट डिफाईन्ड अ फंक्शन. काय ऑर्डर इन्फो मॅप इज नॉट अ फंक्शन, म्हणजे म्हणतं हे फंक्शन नाहीये असं सांगते ते. ठीक आहे, एकदा मी फक्त काय करतो इथे, आपण डेटा चेक करू, प्रिंट करू. ऑर्डर इन्फो व्हेरी व्हेरी व्यवस्थित राईट केला आहे आपण. जस्ट मी कन्सोल डॉट लॉक करतो आणि लॉक करून इथे मी टाकतो कोणता, ऑर्डर इन्फो. जस्ट आउटपुट पेज एकदा रिफ्रेश, तर सर्वचा रिस्पॉन्स प्रिंट झाले. पहिल्या बारीने आपल्याला तो ॲरे काय होतो, एम्प्टी येतो. आपल्याला हे सर्वांना माहित आहे, है ना?
ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी डबल एकदा मी ट्राय करतो. इथे ओपन करली केला, क्लोज करली केला, कोणता व्हेरिएबल मध्ये डेटा आहे, ऑर्डर इन्फो मध्ये. जसं की मी इथे राईट करतो ऑर्डर इन्फो डॉट मॅप, राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. त्याच्यामध्ये असतो आपला एक सिंपलचा छोटासा एक ॲरो फंक्शन असतो, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतात दोन व्हॅल्यू. जसं की एक व्हॅल भेटते आणि सेकंड भेटते आपल्याला इंडेक्स भेटतो. ओके, इथं काय अडचण नाही आली आपल्याला. त्यानंतर एक मी टी आर घेतला, टी आर मध्ये घेतला मी टी डी घेतला, आणि त्या टी डी मध्ये ओपन करली करून क्लोज करली करून, किंवा मी डायरेक्टली इथे काय करतो, एक टेक्स्ट राईट करतो, जसं की ABC करतो. जस्ट आउटपुट पेज आलो, एकदा चेक करू आपण. तर इथे एरर कोणता येते, ऑर्डर लिस्ट इज कंपोनंट. ओके, तर काय नाही अडचण. आणि ते म्हणतंय ऑर्डर इन्फो इज नॉट अ फंक्शन, मॅप इज नॉट फंक्शन. कसं काय असं बोलतंय, काय प्रॉब्लेम येत आहे सांगा बरं, कोण सांगू शकताय? विशाल, सौरभ, कुठे काय चुकलंय का आपलं? ह्या नावाचे आपण बनवले नाही कुठे. सेट ऑर्डर ओके इक्वल टू 0, काय अडचण नाही इथे. जस्ट इकडे करली टाकला मी, इथे चेक करतो. ओके, तरी नाही होत इथे. टोकन यूज इफेक्ट, जस्ट आपल्याला जो डेटा आलाय तो प्रिंट करायचा आहे, त्यासाठी पण तर म्हणतोय फंक्शन नाही हे. ठीक आहे, काय अडचण नाही आमच्यासाठी, पण तसा प्रॉब्लेम नाहीये. जस्ट आम्ही याला रिमूव्ह करून ते यूज इफेक्टच्या किंवा ह्याच्या बाहेर आम्ही घेतला इथे कार्ड ऑर्डर डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज, ह्याच्यामध्ये व्हॅल सेकंड इंडेक्स, इथे ॲरो फंक्शन, आणि जे करू कन्सोल डॉट लॉग मध्ये हाय. जस्ट आउटपुट पेज एकदा रिफ्रेश. ठीक आहे, तो लूप एक्झिक्यूटच झाला नाही. हा एक्झिक्यूट झाला, हा एक्झिक्यूट झाल्यानंतर हा एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, का नाही झाला काय बघाय बरं ऑनलाईन मध्ये, एनी आयडिया? ठीक आहे, मला वाटतं डेटा टाईप वेगळं चेंज वगैरे असेल. जस्ट ऑर्डर इन्फो ऑर्डर डॉट मॅप राऊंड ओपन, इथे पहिला भेटतो व्हॅल्यू, सेकंड भेटतो आपल्याला इंडेक्स. ओके, तर मी असं राईट करतो, त्याच्या आतमध्ये एक टी आर घेतला, क्लोज, टी डी मध्ये ABC राईट करतो. एकदा फाईल चेक करू आपण, रिफ्रेश केलं मी. आय थिंक मला वाटतं डेटा टाईप वेगळा येत असेल, त्यामुळे पण आपल्याला इश्यू येऊ शकतो. इथे आलो, डेटा ॲरे ऑब्जेक्ट मध्ये आलाय, काही प्रॉब्लेम नाही आला इतर तर. ठीक आहे, जस्ट कमेंट आउट करतो मी याला, आणि इथे बनवतो कॉन्स्ट, त्यामध्ये असेल इक्वल टू, ओपन करली क्लोज करली, त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट मी असं राईट करतो, आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये असं नेम कोलन गत्ता, ओके कोमा, ऑर्डर इन्फो नावाचा व्हेरिएबल आहे तो, जस्ट डबल कोड मध्ये दत्ता किंवा डेटा राईट. ओके, काय अडचण नाही तर. जस्ट आउटपुट पेज आलो, रिफ्रेश केलं, प्रॉमिस यूज ओके ओके ओके, इतर काही प्रॉब्लेम नाही आला. मॅप कार्ड इज
डेटा प्रिंट नाही झालाय काय ना, झालाय का प्रिंट दिसत नाही तो तसं. ठीक आहे, आपल्या एपीआय मध्ये प्रॉब्लेम नाही, फक्त ह्या फंक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे. असं आपण डेटा प्रिंट करत नाही असं तो काहीतरी बोलतोय. टी आर घेतला, टी आरच्या नंतर एक टीडी, लूप पण लूपच्या नंतर असं. मला पण समजा ना, एकदा मी कॉपी करून चेक करतो, चॅट जीपीटीला विचारू एकदा आपण नेमकं त्यामध्ये इश्यू काय आहे. छोटासाच असणार आहे त्यामध्ये, हे जास्त कॉम्प्लिकेट नसणार आहे. त्याला सांगू फाइंड, ठीक आहे, तुमच्या कोडमध्ये यूज इफेक्ट यूज स्टेट हे केलेलं नाही. ओके, काय एरर आहे बरं इथे? ठीक आहे, एरर समजलाय. फक्त आपण जो यूज इफेक्ट राईट केलाय ना, त्या यूज इफेक्टला आपण इम्पोर्ट नाही केलं. केलं की ते इम्पोर्ट, आणि त्यामुळे काय होतंय, त्या एरर इन्फो मध्ये काहीच डेटा स्टोअर होत नाही. जसं मी आउटपुट पेजला गेलो, इथे मी चेक करतो कन्सोल मध्ये, बघा काय एरर आहे आता, की तो म्हणतोय की ऑर्डर इन्फो इज डॉट मॅप फंक्शन नाही म्हणतोय, बरोबर ना. मग त्या ऑर्डर इन्फो मध्ये काहीच डेटा स्टोअर होत नाही. का नाही होत? की वरती बघा, आपण इथे यूज स्टेट यूज केलंय ना, पण वरती इम्पोर्ट केलंय का कुठे? केलंय. मग चॅट जीपीटीने काय सांगितलंय? ठीक आहे, त्याने काय सांगितलंय, सेट वापरत आहात पण यूज स्टेट कमांड हे केलं आहे. ओके, ठीक आहे. अरे बरोबर राईट केले ना आपण इथे. त्यानंतर मॅप वगैरे असं राईट केलंय. ह्यांचा कोड एकदा ह्यांचं चेक करू काय प्रॉब्लेम आहे नेमकं. तोच बग आहे. ठीक आहे, इथे यूज स्टेट आणि आपल्या यूज स्टेट मध्ये काय डिफरंट आहे? कमेंट केलं आपण, त्या कमेंट मुळे मग आता रिझल्ट का शो होत नाही सीएमडी मध्ये? ठीक आहे, कन्सोल मध्ये पण आपल्याला तो एरर शो होतोय का? जेव्हा आपण चॅट जीपीटीचा कोड घेतो, ठीक आहे, आपण कंबाईन करू आपण त्यांचं नेमकं काय केलंय आणि आपण काय केलंय. ठीक आहे, आपण जास्त काही नाही, छोटीशी स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल. आता इथे बघा, हो आपला कोड आहे, कोमा दिलता का? ठीक आहे, हा आपला आहे आणि हा त्यांचा आहे. काय राईट केलं यांनी वेगळं? डिफरंट काय आहे? काहीच नाही ना. मग एरर आपल्याला काय येतोय? आपल्या कोड मध्ये काय चुके? आपल्या कोड मध्ये चूक काय आहे? ठीक आहे, सेम कोड आहे, सेम कोड मध्ये. ठीक आहे, जस्ट ह्यांनी इथे की दिले का टी आर मध्ये? ठीक आहे, मी ते की देतो. मी की काय मध्ये इंडेक्स द्यायचा. ओके, जस्ट आउटपुट पेज आलो, एकदा चेक केलं, त्यांचा कोड प्रिंट होतोय ना, आपला कोड प्रिंट होत नाही. काय डिफरंट दिसतोय तुम्हाला? ऑर्डर इन्फो डॉट मॅप, काय डिफरंट आहे? ऑनलाईन मेंबर तुम्हाला दिसतोय का डिफरंट? ठीक आहे, एका ह्याला एरर आहे आणि एका ह्याला एरर नाही. जस्ट मी त्यांचा कोड पण असा रिमूव्ह केला. ठीक आहे, आपल्या कोड आणि ह्यांचा कोड मध्ये सेम कोड. आपण पण डेट प्रिंट केली, आपला कोड कमेंट आउट केला, जस्ट इकडे आलो. ठीक आहे, ह्यांची डेट आली आणि ते आपला कोड मी काय करतो, कमेंट आउट काढला आणि ह्यांचा कोड कमेंट आउट, जस्ट आउटपुट पेज लावला, रिफ्रेश केलं, तर आपला कोड प्रिंट होत नाही, त्यांचा कोड प्रिंट होत. काय होतंय नेमकं? हा, इंडेक्स आहे का? ठीक आहे, आपण ह्यांच्यात डेट पण प्रिंट करू. ठीक आहे, तसं करू. ठीक आहे, हा कोणता चॅट जीपीटीचा कोड आहे ना. जस्ट इकडे आलो, झाला का प्रिंट डेटा? नाही झाला. आणि मी आपला कोड कमेंट आउट केला आणि ह्यांचा काढला आणि इकडे येऊन मी रिफ्रेश केलं, तर ह्यांची डेट प्रिंट होत आहे आणि आपली होत नाही. का बरं असं? काय डिफरंट दिसतोय तुम्हाला यामध्ये?
चेक चेक फास्ट. कुणाला दिसतोय? ठीक आहे, चॅट जीपीटी करून रिमूव्ह मी आता. आता मला पण सापडलं नाही, माझी पण चूक मला समजली नाही. जिथे आपण रिॲक्ट जेएस आहे तिथे कर्ली यूज करत नाही, ते आपण राऊंड ब्रॅकेट यूज करतो. ठीक आहे, एकदम छोटीशी मिस्टेक आहे आपली. जस्ट तिथे आलो, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, डेट प्रिंट झालं. ठीक आहे, चुकत काय होतं, जिथे आपला राऊंड ब्रॅकेट आहे तिथे मी कर्ली घेतो आहे ना, आणि त्या कर्लीमुळे काय होतंय, सीएमडी मध्ये पण आपल्याला एरर दिसना आणि कन्सोल मध्ये पण एरर. ठीक आहे, बराच वेळ गेला यामध्ये. ठीक आहे, ठीक, काय अडचण नाही, यामध्ये आपल्याला शिकायला भरपूर भेटलंय आता, की कारण छोट्या छोट्या गोष्टीवर काय ठेवायचंय, लक्ष ठेवायचे. आता बघितलं ना, आता आपला जवळपास अर्धा तास गेला असेल यामध्ये. काय केलं आपण, फक्त जिथे कर्ली टाकायचा होता तिथे काय टाकला, नाही सॉरी, जिथे राऊंड टाकायचं होतं तिथे काय केला, कर्ली राईट केला. ठीक आहे, झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व, काय अडचण नाही. ठीक आहे, मी जो आपल्याला डेटा प्रिंट करायचा, कर्ली आणि राऊंडचं ध्यानात ठेवा बरं का तुम्ही. ठीक आहे, मला पण ठेवायला लागेल. इथे घेतलं मी टी आर घेतलं, टी आर नंतर टी डी असतो ना रे, आणि पहिले आपल्याला इथे काय प्रिंट करायचे, सिरियल नंबर. सिरियल नंबर साठी आपण काय करू, इथे इंडेक्सला प्रिंट करू. जस्ट इंडेक्सला प्रिंट केलं, आउटपुट पेजला आलो तर आले 3 इंडेक्स नंबर आले. ओके, त्यानंतर सेकंड आपल्याला काय प्रिंट करायची, ऑर्डर डेट. ठीक आहे, ऑर्डर डेट मी इथून काय करतो, ते ऍज इट इज नेम कॉपी अँड पेस्ट करतो. कुठे कुठे कुठे, इथे. ठीक आहे, थोडी एपीआय पण चुकली बरं का, एपीआय पण थोडी चुकीची झाली. इथे बघा मी काय केलंय, डेटाच्या आतून ऑर्डर दिलेलं. ओके, हे पण तुम्ही लक्ष ठेवा तुमच्या प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करताना. आली डेट, त्यानंतर थर्ड काय आहे, पेमेंट टाईप. जस्ट मी इथून पेमेंट टाईपला कॉपी करतो, पेमेंट टाईप, आणि इथे मी सांगतो व्हॅल्यू मधून काय प्रिंट करायचे आपल्याला, पेमेंट टाईप. पेमेंट टाईप नंतर काय इथे अमाऊंट आहे, आली इथे अमाऊंट. कुठे अमाऊंट, टीटी टीटी असं आलंय, टीटीएल अमाऊंट. जस्ट कॉपी केलं, इथे आलो, पेमेंट टाईपच्या जागी टीटीएल अमाऊंट. त्यानंतर आपल्याला काय प्रिंट करायचे आता, ऍड्रेस प्रिंट करायचे. मग ऍड्रेस प्रिंट करताना कसा करायचा ऍड्रेस प्रिंट, मला सांगा बरं तुम्ही एकदा, कसा करायचा. छोट्यापासून मोठ्याकडे जायचं का मोठ्याकडून छोट्याकडे यायचं, विशाल कसं करायचं, छोट्याकडून मोठ्याकडे का मोठ्याकडून छोट्याकडे, छोट्याकडून का मोठ्याकडे का मोठ्याकडून छोट्याकडे, छोट्याकडून मोठ्याकडे जायचे. ठीक, पहिला आपला कोणता असेल मग, एरिया असेल. ठीक आहे, तुम्ही म्हणता ना तसं करू. व्हॅल्यू मधून काय प्रिंट करायचे, एरिया. परत एरियाच्या पुढेच त्याच्या आतमध्ये मी कोमा दिला, इथे काय दिलं मी, ते कोमा. ओपन कर्ली केला, क्लोज कर्ली केला, आणि व्हॅल्यूच्या आतून काय प्रिंट करायची, एरिया नंतर सिटी. त्याला आउटपुट पेजला चेक करू, आलं इथं एबीसी एरिया, त्यानंतर अहिल्यानगर सिटी आले. त्यानंतर त्याच्या पुढे मी कोमा दिला, इथे ओपन कर्ली केला, क्लोज कर्ली केला, व्हॅल्यूच्या आतून आपल्याला काय प्रिंट करायची, जस्ट इथे आलो, सिटी नंतर कंट्री असते का, डिस्ट्रिक्ट असते. सौरभ, एका लाईन मध्ये राईट करू आपण यांना सर्व व्यवस्थित. त्यानंतर डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर व्हॅल्यू मधून काय प्रिंट करायचे, डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर काय असतं, मला वाटतं असं स्टेट असतं वाटतं, है ना, आणि स्टेट नंतर कंट्री असतं, बरोबर. कोमा दिला, ओपन करली, क्लोज करली, व्हॅल्यूच्या आतून आपल्याला प्रिंट करायची ते आता स्टेट नंतर काय असते, ते कंट्री असते. म्हणजे आपण छोट्याकडून मोठ्याकडे जातो. आणि त्यानंतर लास्ट काय करायचे आपल्याला, पिन कोड प्रिंट करायचे. त्यासाठी डॅश दिला मी कोमा ऐवजी, आणि व्हॅल्यूच्या आतून काय करायचे, पिन पिन. जस्ट आउटपुट पेजला आलो तर आला आपला इथे सगळा ऍड्रेस दिसतोय व्यवस्थित. त्यानंतर मी अजून काय करतो, इथे अजून एक टीडी घेतला, नाही सॉरी टीएच घेतला, तिथे मी सांगतो ऍक्शन मध्ये सांगू किंवा ऍक्शन. ठीक आहे, जस्ट आउटपुट पेज रिफ्रेश केलं मी इथे, तर आपला सगळा व्यवस्थित डेटा काय झालाय, प्रिंट झालाय. नाही झाला व्यवस्थित, ठीक आहे, नसेल झाला तर आपण काय करू, दे टेबलला डिझाईन करू. त्यासाठी टेबलला डिझाईन करण्यासाठी इथे मी करतो विड्थ त्याची फुल असेल का स्क्रीन असेल, स्क्रीन असेल,
झाले ना स्क्रीन एवढी. त्यानंतर हाईट आपण द्यायची गरज नाही, जस्ट मी ते करतो टेक्स्ट सेंटर. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं. ठीक आहे, विड्थ आपण 100 करण्यापेक्षा मी करतो त्याची 90% करू. ठीक आहे, झाली 90% करायचे आम्हाला. त्यासाठी आपल्याला डबल कोड मध्ये सांगायला लागेल किंवा सिंगल कोड मध्ये, असं मला वाटतंय. 90%, जस्ट आउटपुट पेज नाही झाली ते 90%. ओके, कसं डायरेक्ट 90 दिलं चालतं का 90% असं दिलं चालतं? ठीक आहे, असं चालतं. ठीक आहे, त्यानंतर मला पाहिजे टेबलचे थोडेसे क्लासेस. त्यामुळे टेलवाईन CSS च्या वेबसाईटला आलो. मला आठवण आता टेबलचे क्लासेस कोणते कोणते. जस्ट इथे टेबल सर्च केलं, एंटर केलं मी इथे. तर कोणता टेबल घ्यायचा आपल्याला व्यवस्थित वाटेल? टेबल ऑटो वगैरे यांनी भरपूर सारे टेबलचे आपल्याला क्लासेस दिले आहेत. ठीक आहे, जास्त काही देत नाही ही पण. ठीक आहे, एकदम बेसिक लेवलला आपल्याला सर्च करायला लागेल. ठीक आहे, मी मॅन्युअली डिझाईन करतो त्याला. जो आपला TR आहे त्याला क्लास दिला. क्लासला मी सांगतो तुझी पॅडिंग असणार आहे 5 पिक्सल. जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर 5 पिक्सल नाही झाली. ठीक आहे, कॉपी, सिंपल डिझाईन आपण घेऊ, GPT कोड पेस्ट केले मी इथे. UI UX क्रिएट कर. UI म्हणजे का? UI म्हणजे युजर इंटरफेस. दमानी करतोय ना. जस्ट समजलंय आपल्याला इथे काय. ठीक आहे, तोपर्यंत आपण काय करू, बस ऑर्डर लिस्ट आपल्याला इथे शो झाली. ठीक आहे, त्यानंतर काय असतं प्रोजेक्ट मध्ये, ऑर्डर लिस्ट शो झाली, ती ऑर्डरला आपल्याला ट्रॅक करायची. मग ट्रॅक करण्यासाठी आपल्याकडे API आहे का मी चेक करतो. इथे आहे बरं का, ऑर्डर डिटेल म्हणून. म्हणजे ऑर्डर आपली कुठपर्यंत आली त्याची एक आपल्याकडे API आहे. त्यानंतर API नाहीये, संपल्यात, तेवढंच API आहे. ठीक आहे, मग आपण ऑर्डर डिटेल नावाचं एक पेज बनवू. मग ते पेज कुठे असणार, जस्ट आपण ते बटन टाकूया ऍक्शन मध्ये, व्ह्यू प्रोडक्ट म्हणून. चालेल ना असं? डिझाईन कंप्लीट झाली, एकदा चेक करतो. झाली ते कंप्लीट डिझाईन. कॉपी करतो मी, कोड मध्ये आलो, जस्ट कॉपी पेस्ट केली. जो पार्ट समजत नाही डायरेक्टली मी तो रिमूव्ह करून टाकतो. exhaust.post समजते ना सगळं? समजतो यार, तसाच कोड आहे तो, काहीच नाही केलं यांनी चेंजेस. फक्त आपल्यासाठी काय केले त्यांनी, टेलवाईन राईट केली, बस. जास्त काहीच नाही सांगितलं मी त्याला. ओके, रिटर्न वगैरे 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 असं त्यांनी भरपूर सारा डेटा घेतलाय. जस्ट आउटपुट पेजला आलो तर ह्या प्रकारे आपला प्रोडक्टचं काय झालंय, टेबल शो झाला. झालं ना आता व्यवस्थित? ठीक आहे, कलर थोडासा चेंज करू. कलर आपण तिथं ब्ल्यू टाकू. इथे टाकला मी ब्ल्यू. जस्ट आउटपुट पेज रिफ्रेश, कलर झाला इथे ब्ल्यू. त्या बटन, ठीक आहे, प्राइसचा आपण राहून देऊ. त्यानंतर इथे व्ह्यू बटन आहे, व्ह्यू बटनच्या जागी आपण टाकू एक आयकॉन. चालेल ना? की आयकॉन टाकण्यासाठी कुठून आणणार आयकॉन, तो आपली वेबसाईट कोणती, रिमिक्स आयकॉन आहे ना, रिमिक्स आयकॉन. तिथे व्ह्यूच्या जागी कोणतं बटन टाकायचे, डोळ्याचं टाकायचे. डोळा काय म्हणते, असंच ना, आईज EY. आता माझा लॅपटॉप स्लो चालतोय. ठीक आहे, सर्च झाली ते EY आहे ना. आहे की ते आईज आईज आईज, हा वाला नेटवर्क. ओके, जस्ट कॉपी केला मी याला आणि व्ह्यू प्रोडक्ट कुठे 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 टाकलंय त्यांनी, इथे त्या बटनच्या जागी मी इथे टाकला तो टॅग. जस्ट लास्ट कॉपी पेस्ट केला, रिमूव्ह केला, डबल ऍड केला, इथे आलो. अॅनिमेशन वर मस्त केलंय. आलं इथे व्ह्यूचं बटन. जसं आपण व्ह्यू बटनावर क्लिक करणार तर आपल्याला कोणतं पेज शो होणार, ऑर्डर डिटेल नावाचं. ठीक आहे, मग त्या ऑर्डर डिटेल नावाचं पेज शो करायचे असेल तर काय करायचं, जे बटन आहे त्या बटनला आपण टाकू एका लिंक टॅग मध्ये. लिंक टॅग घेतला इथे, लिंक,
आणि त्या लिंक टॅगचा एंड मी कुठे करतो, त्या बटनच्या बाहेर. आणि त्याला सांगू आपण टू मध्ये कुठे जायचं, टोकन नाही, अरे टू असतं इथे, इम्पोर्ट केला असेल ना वरती, आहे का इम्पोर्ट केलाय वरती, नाही केला, ठीक आहे. इथे करू मॅन्युअली, मी करतो इम्पोर्ट. इम्पोर्ट ओपन करली, क्लोज करली, कोणता टॅग, लिंक टॅग, कुठून, रिॲक्ट राऊट डॉम, झाला इम्पोर्ट, ठीक आहे. आणि त्याला सांगू आपण कुठे जायचं तू, की कुठे येते बटन येते, त्याला सांगू आपण स्लॅश ऑर्डर DET करतो मी शॉर्टकट मध्ये. जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी इथे, डबल आपण एकदा प्रोसेस फॉलो करू. जस्ट मी हा प्रोडक्ट सिलेक्ट केला, ऍड टू कार्ड केला, तो प्रोडक्ट कुठे गेला, कार्ड मध्ये गेला. कार्ड मध्ये गेल्यानंतर मी चेकआउट केला, तिथे मला विचारले की तो प्रोडक्ट कुठे टाकायचा. आपल्याला तो प्रोडक्ट टाकायचा कुठे, सपोज मी ते AA केला, ओके, सिटी रेम अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट टाकली मी, AA टाकतो, ओके. त्यानंतर पेमेंट टाईप सिलेक्ट केला, कॅश ऑन डिलिव्हरी, प्लेस ऑर्डर. जसं मी प्लेस ऑर्डर केलं तर कोणत्या पेजला आलो, ऑर्डर म्हणजे जेवढे आपण ऑर्डर केले त्या ऑर्डरला आलो, ओके, ऑर्डर लिस्ट पेजला आलो. त्यानंतर सपोज आपली ऑर्डर कोणती दिली आता, ही वाली, व्ह्यू करतो, व्ह्यूवर केलं तर कोणत्या पेजला आलो आता, ऑर्डर डिटेल. बनवले का आपण हे, ह्याचा रस्ता बनवण्यासाठी कोणत्या पेजवर, app.js, इथे आलो. जस्ट इथे काय घेणार, कोणता टॅग, रूट टॅग. रूट टॅगचा मी एंड केला इथे, आणि त्यामध्ये आपण पाथ मध्ये सांगणार, पाथ ऑर्डर डिटेल. आणि एलिमेंट मध्ये काय करतो, कोणता एलिमेंट शो करायचा किंवा कोणता कंपोनंट शो करायचा. मग आहे का आपल्याकडे कंपोनंट, बनवायचा, कुठे, पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये. कोणता, ऑर्डर DET.js, आणि त्याचा पहिला लेटर कॅपिटल, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं एक फंक्शनचं नाव असेल ऑर्डर DET, ओपन राऊंड, क्लोज राऊंड, तो करणार आपण इथे रिटर्न. आणि रिटर्न मध्ये सांगू आपण जस्ट एक H1, आणि H1 मध्ये ऑर्डर डिटेल, ठीक आहे, डिटेल करू फक्त, ठीक आहे. त्यानंतर त्याला करायला लागेल एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव, ऑर्डर डिटेल, ओके. त्यानंतर त्यामध्ये दोन गोष्टी कॉमन असणार, कोणत्या कोणत्या, नाव बार आणि सेकंड असेल फुटर. जस्ट त्यांना दोघांना मी करतो इथे इम्पोर्ट केलंय, आणि इथे 2 BR घेतले, 2 BR, अजून एक घेतला BR, आणि त्या फुटरच्या वरती पण 2 BR घेतले. आणि त्या H1 ला मी थोडीशी डिझाईन देतो, जसं की क्लास नेम, त्याला सांगतो तुझा टेक्स्ट कुठे असणार आहे, सेंटरला, ठीक आहे. तुझा फॉन्ट कसा असणार आहे, बोल्ड करू आपण. आणि त्यानंतर तुझी टेक्स्टची साईज, जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे आपल्याला एक एरर आला, app.js मध्ये तुम्ही तिथे कंपोनंट इम्पोर्ट केला नाही. तर मी इथे कंपोनंटला इम्पोर्ट करण्यासाठी ऑर्डर DET ला इम्पोर्ट केलं, एका टॅग मध्ये मी राईट केलं, आउटपुट पेजला आलो तर रिफ्रेश केलं तर इथे ऑर्डर डिटेल नावाचं पेज ओपन झालंय माझं, ठीक आहे. पुढे ऑर्डर डिटेल, आणि ऑर्डर डिटेल मध्ये झाले ऑर्डर डिटेल नावाचं पेज. मग त्या ऑर्डर डिटेल नावाच्या API मधून आपल्याला काय भेटतंय ते एकदा चेक करायचे. इथे आलो मी, त्या ऑर्डर डिटेल नावाच्या पेजला किंवा त्या API ला कॉल करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतात. कोणतं, एक लागतंय टोकन, आणि सेकंड लागतंय ऑर्डर ID, ओके. मग टोकन तर आपल्याला लोकल स्टोरेज मधून भेटणार आहे, ऑर्डर ID कुठे भेटणार आहे, कुठे भेटणार आहे, ऑर्डर ID कुठे भेटल, एकदा आउटपुट पेजला आलो तर इथे आपलं ऑर्डर डिटेल नावाचं पेज आहे. त्याच्या आधी आपलं पेज कोणतं आहे, ऑर्डर लिस्ट. जस्ट मी त्याला ओपन करतो, इन्सर्ट करतो, कन्सोल नाही केलं का आपण इथे, ठीक आहे. जस्ट मी कन्सोलला एकदा डबल कन्सोल करतो, इथे कन्सोल डॉट लॉग काय करायची, रिस्पॉन्स मधून, डेटा मधून ऑर्डर DET, जस्ट आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं, त्याच्या अगोदरच्या पेजवर आपल्याला ऑर्डर ID भेटतोय का तो चेक करतो. इथे आहे का ऑर्डर ID, आहे का ह्या पेजवर ऑर्डर ID, प्रोडक्ट ऑर्डर ID आहे या पेजवर, ओके. जस्ट मी याला कॉपी केला, ऑर्डर ID च्या पेजवर
मी इथेच प्रिंट करतो, ठीक आहे, वरती. म्हणजे एकदा भेटतोय का आपल्याला तो चेक करतो मी. किंवा इथे करतो मी पुढे, ठीक आहे. पेमेंट टाईपच्या पुढे मी प्रिंट करतो. पुढे पेमेंट टाईप इथे ओपन करली केला, क्लोज करली केला, व्हॅल्यूच्या आतून प्रोडक्ट आयडी. जस्ट आउटपुट पेज रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे तो प्रोडक्ट आयडी भेटतोय ना. मग हा प्रोडक्ट आयडी आपल्याला कोणत्या पेजवर पाठवायचा आहे? ऑर्डर डिटेल नावाचे, बरोबर ना. मग तो पाठवायचा असेल तर आपण काय करू माहितीये, हा ऑर्डर आयडी आहे ना, प्रोडक्ट आयडी, तो आपण ह्या URL मध्ये पाठवू. पुढे ते बटन इथे इथे स्लॅश देऊ आणि त्या स्लॅशच्या पुढे काय पाठवणार आपण? त्या स्लॅशच्या पुढे ओपन करली क्लोज करली मध्ये व्हॅल्यू मधून प्रोडक्ट ऑर्डर आयडी, आणि ह्याला कॉन्केटेशन करण्यासाठी टिल्ट मध्ये राईट करू. माहिती नाही टिल्ट तुम्हाला? केलं राईट टिल्ट मध्ये. ह्याला आपल्याला घ्यायला लागेल एका कर्ली मध्ये, तेव्हा तो प्रॉब्लेम होणार आहे आपला सॉल्व. झाला प्रॉब्लेम सॉल्व. एकदा आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी इथे, ऑर्डर लिस्ट मध्ये आलो, एखादा प्रोडक्ट व्ह्यू केला मी तिथून, तर तो आयडी काय झाला इथे? झालाय पास. ठीक, काहीतरी आलाय वेगळा पण झालाय ना पास. मग तो आयडी पास केलाय आपण कोणत्या पेजला? स्लॅश ऑर्डर डिटेल स्लॅश तो आयडी. मग तो आयडी कॅच करण्यासाठी किंवा त्याला नाव देण्यासाठी ऑर्डर डिटेलच्या पुढे स्लॅश साप चावल्यासारखं चिन्ह आणि इथे द्यायचं ऑर्डर अंडरस्कोर आयडी. जस्ट आउटपुट पेजला आलो, ऑर्डर डिटेलच्या पेजला आपण आहात सध्या तरी. रिफ्रेश केलं मी ऑर्डर डिटेल नावाचं पेज, एक ऑर्डरला व्ह्यू केल्यानंतर इथे आपल्याला आयडी झालाय पास, झालाय ना. ठीक आहे, ठीक आहे. नंबर भेटत नाही ना, प्रॉपर नंबर भेटत नाही, नंबर भेटला पाहिजे. त्या नंबर भेटण्यासाठी जसं की आपण कोणत्या तरी पेजला आपण तो आयडी पास केला होता ना. कोणत्या पेजवरून केला होता? कोणत्या पेजवरून केलं आपण? ती मेथड आपण ऑलरेडी यूज केली आहे. प्रोडक्ट कार्ड मध्ये आलो तर इथे बघा, ह्या प्रकारे आयडिया पास केलाय है ना. ठीक आहे, तिथे डॉलर द्यायला लागतो. काय द्यायला लागतो तिथे? डॉलर. आणि इथे आपण डॉलर दिलाय का? नाही दिला. एकदा आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी इथे, आता लिस्ट शो नाही झाली तिथे. रिफ्रेश केलं मी इथे, आता मला सगळी लिस्ट शो झाली. एक प्रोडक्ट व्ह्यू केला तर तो आयडी भेटला इथे 1088 भेटला आयडी. ठीक आहे, हा आयडी आपल्याला फक्त कॅच करायचा आहे ऑर्डर डिटेल नावाच्या पेजला. मग ऑर्डर डिटेल नावाच्या पेजला आलो मी इथे, आणि इथे तो आयडी कॅच करण्यासाठी आपल्याला एका पॅकेजची गरज आहे. कोणतं पॅकेज आहे ते? यूज असं पॅरम्स नावाचं पॅकेज होतं ना. आणि त्या पॅकेजला मी काय करतो, जस्ट एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं. जसं की कॉस्ट करली ओपन केला क्लोज केला, त्यामधून आपल्याला घ्यायची इथे ऑर्डर अंडरस्कोर आयडी इक्वल टू, आणि इथे असेल आपलं यूज पॅरम्स. ठीक आहे, या प्रकारे आपण काहीतरी राईट केलं. जो आपल्याला आयडी भेटतोय तो आयडी मी इथे जस्ट भेटतोय का नाही तो प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. जसं की ऑर्डर आयडी आलो, इथे आलो, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे आपल्याला आयडी भेटला किती? 1088. जसं की मी बॅक पेजला गेलो, मधला प्रोडक्ट सिलेक्ट केला तर इथे किती आलाय? 1086. म्हणजे आपल्याला ऑर्डर आयडी भेटला इथे. ओके, मग जो आपल्याला ऑर्डर आयडी भेटलाय, ठीक आहे, ऑर्डर आयडी भेटला, त्यानंतर आपल्याला पाहिजे टोकन. कुणासाठी? त्या ऑर्डर डिटेल नावाच्या API ला कॉल करण्यासाठी. जस्ट कॉपी केलं मी इथे, कोड मध्ये आलो. आपल्याला एखाद्या API ला कॉल करायची असेल तर कुणाची गरज आहे? ला इम्पोर्ट केलं, आणि इथे मी सांगतो यूज इफेक्ट. काय सांगतो मी ते? यूज इफेक्ट, त्याच्या आतमध्ये एक एरो फंक्शन स्क्वेअर ब्रॅकेट, त्या एरो फंक्शनच्या आतमध्ये यूज इफेक्टच्या आतमध्ये एक्झॉस्ट डॉट पोस्ट राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये URL डॉट कोमा ओबीजे डॉट देन, त्यामध्ये एरो फंक्शन. त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो एक रिस्पॉन्स. जस्ट तो रिस्पॉन्स भेटतो, तो रिस्पॉन्स मी इथे करतो फक्त रिस्पॉन्स
रिस्पॉन्सच्या आतून आपल्याला काय महत्वाचा असतो, डेटा. केला ती URL मी इथे पेस्ट करतो, केली पेस्ट, आणि त्या URL ला 2 डेटा लागतो. त्यासाठी कॉन्स्ट obj इक्वल टू ओपन करली क्लोज करली, कोणता कोणता डेटा लागतोय चेक करू मी इथे. पहिलं लागते टोकन आणि सेकंड लागतोय आपल्याला ऑर्डर आयडी. ओके, मग तिथे मी घेतली की केजी काय टोकन कोलन, टोकन कुठे लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम, काय घ्यायचे आपल्याला तिथून टोकन, आणि सेकंड आपल्याला काय लागतं इथे ऑर्डर आयडी. ती ऑर्डर आयडी आपल्या इथे कॅच केली ना पॅरम्स थ्रू, ते कॅच केलेली इथे अटॅच केली. जस्ट आउटपुट पेजला आलो, डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं, मी रिफ्रेश केलं, थोडस थांबलो तर आपल्याला रिस्पॉन्स भेटला इथे आणि ऑर्डर डिटेल आली इथे. इथे काय आलंय ऑर्डर डिटेल आणि दुसरं काय आलं इथे प्रोडक्ट डिटेल आलं इथे. ठीक आहे, त्या प्रोडक्टची डिटेल आली, क्वांटिटी आली, इमेज आली, सगळं आले. त्यानंतर ऑर्डर डिटेल मध्ये काय काय आले, त्या ऑर्डर डिटेल मध्ये आलंय एरिया, परत आला एरिया, सिटी आली, कंट्री, पेमेंट टाइप, प्रोडक्ट वगैरे वगैरे वगैरे, टोकन, अमाऊंट, युजर आयडी. अरे तोच डेटा आलाय का सेम एपीआय ते नाही रे, वेगवेगळी आहे. म्हणजे इथे स्पेसिफिक डेटा आलाय ना. प्रॉपर एपीआय नाही बनलेली. ठीक आहे ना, प्रॉपर एपीआय म्हणजे काय, तो प्रोडक्ट डिलिव्हरीकडे आहे, ह्याच्याकडे आहे, त्याच्याकडे आहे, नगरमध्ये आलाय. ठीक आहे, असं आपल्याला ऑर्डर डिटेल मध्ये आहे ना. त्या प्रकारे तुम्हाला एक एपीआय बनवायला लागेल, तुमच्या प्रोजेक्टमध्ये बनवा किंवा तुम्ही बनवा आता. ठीक आहे ना, तुम्ही किती एपीआय बनवल्या, तुम्ही आतापर्यंत आयत्या एपीआय यूज करत आलात. जसे तुम्हाला एपीआय लागतात तसे तुम्ही बनवा एपीआय. ते आपण नेक्स्ट सेक्शनला मी तेच सांगणार आहे, जस्ट फक्त एपीआय कशा बनवायच्या. ठीक आहे, ज्याचं नोड मध्ये झालंय त्याला नोड मध्ये सांगणार, ज्याचं पायथन झालंय त्याला पायथन मध्ये सांगणार. समजलाय प्रोजेक्ट. ठीक आहे, थोडा अवघड गेला असेल, बऱ्याचशा गोष्टी समजल्या नसत्या, ह्यामधल्या तुम्हाला 10% गोष्टी समजल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता तुम्हाला आपल्याकडे टाइम आहे 10 मिनिटं, 10 मिनिटात मी तुम्हाला फिनिशिंग देतो फक्त. याला प्रोजेक्ट झालाय आपला, आता एपीआय आहेत का आपल्याकडे, संपलं. प्रोजेक्ट मध्ये एवढेच एपीआय यूज करणार आहे. समजलाय प्रोजेक्ट कसा असतो, त्याचा फ्लो समजला पाहिजे तुम्हाला, आणि त्यामध्ये तुम्ही फक्त एपीआय इम्प्लिमेंट करायचा. ह्यामध्ये आपण काय केलं, कोणतीही गोष्ट आली काय केलंय एपीआय, कोणतीही गोष्ट आली एपीआय. समजलंय. लास्ट तुम्हाला मी एक सांगतो लॉगआउटचं. ठीक आहे, कार्ड पेज झाले, ऑर्डर वगैरे सगळे पेज झालेत आपले. त्यानंतर मी प्रोफाईल पेज, जसं प्रोफाईलवर क्लिक केलं तर एक प्रोफाईल पेज ओपन झाले, आलं इथे URL. जस्ट मी ती app.jss मध्ये आलो. ठीक आहे, आज आपण लास्ट करून टाकू प्रोजेक्ट. राऊट बनवला, त्या राऊट मध्ये मी सांगितलं इथे पाथ काय देणार आपण स्लॅश प्रोफाईल, आणि एलिमेंट आपण शो करणार. कोणता एलिमेंट शो करायचा, बनवायला लागेल. ठीक आहे, बनवू आपण लगेच इथे. त्या एलिमेंटला नाव देऊ इथे प्रोफाईल. अरे बनवायच्या आधीच कुठं टाकला आपण. ठीक आहे, तो बनवू आपण पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये. त्याचं नाव काय असेल प्रोफाईल डॉट JSX. त्याचं पहिलं लेटर कसं असेल कॅपिटल. बनवलं, त्याचं काय असेल इथे फंक्शन प्रोफाईल, ओपन करली क्लोज करली, त्यामध्ये रिटर्न करू. रिटर्न मध्ये काय 2 गोष्टी कॉमन असणार. पहिली गोष्ट कोणती कोणती असणार, पहिली सेम. अरे सेम स्टेप आहे, किती प्रोजेक्ट पुढे गेला ना सेम हे स्टेप तुम्हाला काय करायचे फॉलो करायचे. सेकंड काय असणार इथे फुटर असणार, आणि त्या दोन्हीच्या मध्ये मी राईट करतो इथे BR देऊन सिंपल एक H1, आणि H1 मध्ये मी राईट करतो प्रोफाईल. ओके, आणि इथे 2 घेतो BR. आउटपुट पेजला आलो तर इथे एलिमेंट आपण शो नाही केला, app.jss मध्ये आलो, आणि इथे राईट करणार मी अरे प्रोफाईल आहे ना, इथे फाईल नेम चुकलंय का आपलं, बरोबर दिलंय ना. अरे सजेशन का नाही आलं, का ना की तिथे आपण एक लाईन राईट करायची राहिली, कोणती एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि आपल्या प्रोफाईलचं नाव, जसं की प्रोफाईल प्रो नाही
ठीक आहे, छोट्या छोट्या मिस्टेक माझ्याकडून पण होतात, तुमच्याकडून पण भरपूर साऱ्या होणार आहेत, त्याची काळजी घ्यायची नाही. इम्पोर्ट केला एका टॅग मध्ये, मी त्याला राईट केलं, जस्ट आउटपुट पेजला आलो तर प्रोफाईल पेज ओपन झालं इथे. ठीक आहे, तिथे तुम्ही वेगळी डिझाईन करा, तुम्हाला नाव बार फुटर दाखवायची दाखवू शकतात, नसेल दाखवायची नका दाखवू. ठीक आहे, जस्ट मी तुम्हाला फक्त एक सॅम्पल कोड म्हणून दाखवते, बाकीचं राहिलेलं काम तुम्हाला करायची. जसं की टेक्स्टची साईज मी इथे करतो 5 XL आणि टेक्स्ट करतो मी इथे सेंटर. तुम्हाला अशी डिझाईन करायची तर करा, नाही तर करू पण नका. झालं इथे प्रोफाईल. आता प्रोफाईल मध्ये काय काय असणार, तुम्हाला जे दाखवायची ते दाखवा, चालेल. आता प्रोफाईल साठी पण एक एपीआय आहे, त्या एपीआय ला कॉल करा. जसं की इथे प्रोफाईल नावाची एक एपीआय लास्ट इथे आहे, युजर प्रोफाईल, आणि त्याला फक्त काय द्यायची, टोकन द्यायची. मग तिथे तुम्ही काय करा, तुम्ही इम्प्लिमेंट करा ना, प्रोफाईलची एक इमेज साठी एक आयकॉन बनवा, नेम साठी एक फोल्डर बनवा, असं काहीतरी बनवा. जमेल ना प्रोफाईल बनवायची, तुम्हाला जसे वाचेल तसे बनवा. ती एपीआय तुम्ही लास्ट तुम्ही ट्राय करा. आता मी फक्त तुम्हाला सांगितले ट्राय करा. त्यानंतर मी फक्त तुम्हाला दाखवतो त्या प्रोफाईल मध्ये लॉगआउटच्या बटनला कसं करायचं. जस्ट मी ते काय करतो, एक H2 घेतला किंवा एक H1 घेतला आणि ते H1 मध्ये मी इथे सांगतो लॉग आउट आहे. बाकीचे तुम्ही इम्प्लिमेंट करायचे. आलं इथे लॉगआउट नावाचं बटन आलंय ना, बटन घेतो. तुम्हाला वाटेल सरनी H1 घेतलाय, बटन जस्ट आलं इथे बटन. आता लॉगआउटचा जसं मी ही लॉगआउट करेल त्याला मी अजून टेक्स्ट वाढवतो, तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित शो होईल. टेक्स्ट फॉर एक्सेल, जस्ट आउटपुट पेज रिफ्रेश. जसं मी ह्या लॉगआउट बटनावर क्लिक करेन, त्या बटनाला अजून डिझाईन देतो, बॉर्डर पॅडिंग दिली मी इथे, जस्ट आउटपुट पेज आलं इथे बटन. जसं मी ह्या बटनावर क्लिक करेन तर माझं वेबसाईट काय होईल, लॉगआउट होईल. म्हणजे मला इथे कोणतं बटन दिसतील, दोन. कोणतं दिसेल, साइन इन आणि लॉग इन. ओके, मग काय करायचे, फक्त काहीच नाही करायचे. जस्ट जे बटन आहे ना, त्या बटनला एक ऑन क्लिक नावाचं इव्हेंट द्यायचा. जसं ते आपण बटनावर क्लिक करतो तर एक फंक्शन कॉल होतं, त्या फंक्शनचं नाव ठेवा लॉग आहे, ते दिलं फंक्शनचं नाव. आणि ते फंक्शनचं नाव कुठे करायचं, इथे फंक्शन बनवून घ्यायची. इथे आलो, एक फंक्शन घ्या, त्या फंक्शनला नाव द्या लॉगआउट, दिलं इथे. आणि त्या लॉगआउटच्या नावाच्या फंक्शनच्या आतमध्ये जस्ट मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग आणि इथे राईट करतो लॉग आउट. आउटपुट पेजला आलं, डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं, रिफ्रेश केलं, लॉगआउट बटनावर क्लिक केलं तर आलं इथे लॉगआउट. पण झाली का माझी वेबसाईट लॉगआउट. मग लॉगआउट करण्यासाठी काय करायचं, फक्त माहितीये की ते एक लाईन राईट करायची, लोकल स्टोरेज डॉट क्लिअर, आणि क्लिअर मध्ये द्या इथे तुम्ही. ठीक आहे, एकदा बघा तुम्ही काय केलंय. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी इथे, लॉगआउट बटनावर मी क्लिक केलं, झाले काही नाही. जर डबल रिफ्रेश केलं तर काय झालं, झालं लॉगआउट. पण आपल्याला लॉगआउट केल्यानंतर रिफ्रेश करायला लागते, बरोबर ना. मग त्याऐवजी आपण काय करू, जसं हे टोकन आपण क्लिअर केलं तर त्या युजरला आपण नॅव्हिगेट करू. नॅव्हिगेट करण्यासाठी कुणाची गरज आहे आपल्याला, यूज नॅव्हिगेट. त्याला इम्पोर्ट करू. मग इथे मी यूज नॅव्हिगेट वरती झालं इम्पोर्ट. ओके, इम्पोर्ट झाल्यानंतर त्याला काय करायचे, जस्ट एक कॉन्स्ट नॅव्हिगेट इक्वल टू यूज स्टेट नाही देता, इथे असतं यूज नॅव्हिगेट आणि जस्ट. आणि लोकल स्टोरेज मधलं टोकन आपण क्लिअर केलं तर इथे करायचं नॅव्हिगेट. कुठे नॅव्हिगेट करायचे, स्लॅश लॉग इन ला. समजलंय आता. जस्ट आउटपुट पेजला आलो लॉग इन पेजला. ठीक आहे, मी प्रोडक्ट पेजला आलो, दिसतंय मला इथे प्रोडक्ट, काय नाही प्रोडक्ट दिसणार. जसं मी लॉग इन पेजला आलो, मोबाईल नंबर टाकला माझा, त्यानंतर एक पासवर्ड टाकला माझा आणि मी लॉग इन केलं. तर वरती मला कोणते बटन शो झाले आता, कार्ड. आणि जसं प्रोफाईलला आलं तर माझी इथे प्रोफाईलची सगळी इन्फॉर्मेशन दिसेल, जसे की ती एपीआय आहे तुमच्याकडे.
जसं मी लॉगआउट बटनावर क्लिक केलं तर झालं लॉगआउट. लॉगआउट झाल्यानंतर एखादा प्रोडक्ट मी ऍड टू कार्ट करायला आलो, ऍड टू कार्ट करतोय, होतोय का? नाही ना वर. मग तुम्ही इथे एक मेसेज टाकू शकतात, अरे दादा तुम्ही आधी लॉग इन करून या, आहे ना. ते एक अलर्ट टाकू शकतात ना वरती, असा अलर्ट येईल. होतंय का? आधी आपल्याला काय करायला लागणार इथे, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड होणार आहे. समजलाय फंडा होता. बाकीचं राहिलेलं तुम्ही काम करता प्रोफाईलचं. ठीक आहे, प्रोफाईल मध्ये अजून मी दाखवतो काय असेल. झालं माझं अकाउंट लॉग इन. प्रोफाईल पेजला आलो. प्रोफाईल पेज मध्ये आपलं अजून एक बटन असेल, जसं की लॉगआउटचं बटन आहे त्याच प्रकारे एक बटन असेल, त्या बटनचं नाव असेल ऑर्डर लिस्ट. ओके, समजतंय ना. जसं मी इथे त्याला टाकतो एका लिंक टॅग मध्ये, लिंक, त्या बटनला मी टाकतो लिंक टॅग मध्ये. आणि इथे सांगतो त्याला 2 मध्ये तू जायचं स्लॅश ऑर्डर अंडरस्कोर लिस्ट पेजला. ओके, आपण इथे इम्पोर्ट केलाय का? इथे लिंक टॅग नाही केला, जस्ट इथे लिंक टॅगला इम्पोर्ट केला. आउटपुट पेजला आलो तर इथे मला ऑर्डर लिस्ट नावाचं बटन शो होतंय. जस्ट ऑर्डर लिस्ट नावाचे क्लिक केलं तर कुठे आलो मी, ऑर्डर लिस्ट. ऑर्डर कितीत माझ्या, एक आहे. ते ते मगाचं माझं अकाउंट वेगळं होतं, जे मगाशी मी अकाउंट ओपन केलं होतं ना ते वेगळं होतं आणि हे अकाउंट वेगळं. समजतंय? ठीक आहे, जस्ट आता मी कोणाच तरी अकाउंट ओपन करतो. ऑनलाईन मेंबर, मला कुणीतरी अकाउंटची तुमची इन्फॉर्मेशन सांगा बरं. ठीक आहे, आता हे कोणाचं अकाउंट आहे, माझं अकाउंट आहे. ते प्रोफाईलचं मी डेटा आणला तर मला समजून जाईल हे अकाउंट कोणाचं. मला कुणीतरी कोणाच्या तरी अकाउंटचा मला मोबाईल नंबर आणि पासवर्ड द्या बरं, आपण तिथे ट्राय. ठीक आहे, आता मागाचा डेटा आणायचा म्हणलं ना मला. ठीक आहे, मी अकाउंट बनवलं होतं वाटतंय. अरे आहे का नाही सौरभ, तुझं आहे का ना अकाउंट? ठीक आहे, पासवर्ड संदीप, युजर नेम काय आहे तुझं, मोबाईल नंबर सांग ना मला. ठीक आहे, संदीपचा बघू आपण. कॉपी केलं मी संदीपचा युजर नेम आणि पासवर्ड. जस्ट इथे आलो मी पुढे आउटपुट पेजला. ठीक आहे, माझा अकाउंट लॉग आउट करतो, केलं. संदीपचा मी टाकला इथे मोबाईल नंबर आणि त्याचा पासवर्ड आहे पासवर्ड @123. जस्ट मी त्याच्या अकाउंटला लॉग इन केलं मी इथे लॉग इन. माझं झालं अकाउंट लॉग इन. कार्ड पेजला आलो, त्याचे प्रोडक्ट आहेत का इथे, प्रोफाईल पेजला गेलो, ऑर्डर लिस्ट मध्ये आलो, आहेत का त्याच्या ऑर्डर लिस्ट मध्ये प्रोडक्ट आहे, कारण त्यांनी कधी ऑर्डर केलीच नाही. जस्ट इथे आलो, ऍड टू कार्ड केलं मी. संदीपचा अकाउंट आहे, माझं नाही आहे. इथे गेलो, चेकआउट केलं मी, ऑर्डर हिस्ट्री टेबल टाकली मी इथे, ऑर्डर झाला माझा इथे. आता काही डेटा नाही टाकला म्हणून काहीच नाही आलं इथे. ओके, ते मी आणि कंडिशन नाही टाकल्या माझ्या एपीआय मध्ये. ठीक आहे, व्ह्यू केला प्रोडक्ट, आलं व्ह्यू. ठीक आहे, आपण ही एपीआय कॉल केली पण त्याच्यामध्ये जास्त काही डेटा नाहीये, समजतंय. परत इथे आलो, लॉग आउट केलं मी. कुणाचं, संदीपचा अकाउंट. संदीपच्या अकाउंट मध्ये किती होते, एक होते. जसं माझं अकाउंट लॉग इन करतो इथे, पासवर्ड माझा होता 123 असा आय थिंक मला वाटतंय. अरे इनव्हॅलिड बनतोय तो. ओके, माझं टाकतो 72 49 32 91 53. पासवर्ड होता माझा दत्ता @123. जस्ट माझं अकाउंट लॉग इन करतो. आलं, केलं मी. कार्ड पेजला आलो, आहेत का माझे इथे प्रोडक्ट, आहेत. कसं काय, कारण हे माझं अकाउंट आहे. जसं मी प्रोफाईल मध्ये आलो, ऑर्डर लिस्ट मध्ये आलो, तर मी एक प्रोडक्ट ऑर्डर केला, आलं इथे. आता मी इथे काय करतो, आता कार्ड मध्ये आलो, हा प्रोडक्ट मी ऍड टू कार्ड करून ठेवतो. कार्ड लिस्ट मध्ये किती येतात, 3 आहेत. 3 माझ्या प्रोफाईलला गेलो, मी इथून लॉग आउट केलं, बरोबर. आता इथे मी संदीपचा अकाउंट ओपन करतो. जसं की संदीपचा नंबर काय होता इथे, ठीक आहे हाच नंबर आहे का संदीपचा, ठीक आहे हाच नंबर आहे. इथे आलो,
तो प्रोडक्ट केला, लॉग इन केलं मी संदीपचं अकाउंट लॉग इन झालं. कार्ड पेज मध्ये आलो, त्याच्या कार्ड पेज मध्ये आहे का पण नाही. त्यांनी एक प्रोडक्ट ऑर्डर केलाय का आतापर्यंत? केलता, मग अशी मी केलता. ऑर्डर लिस्ट मध्ये किती पाहिजे प्रोडक्ट? संदीपच्या अकाउंट मध्ये किती? कार्ड मध्ये काय आहे का आता? नाही. प्रोफाईल मध्ये गेलो, लॉग आउट केलं मी इथे, आणि आता इथे माझा अकाउंट टाकतो. आता माझ्या अकाउंट मध्ये मी किती ऍड टू कार्ड केले ते प्रोडक्ट? 3 केले. किती 3? आपल्याला किती शो व्हायला पाहिजे आता? डेटा कुठे गेला का आपला? झालंय आपलं रिअल अकाउंट. जसं मी वेबसाईट बंद केली, मी अकाउंट लॉग इन केलं होतं बरं का, आठवतंय ना? लॉग इन होतं ना माझं अकाउंट. डबल त्या वेबसाईटला आलो, लॉग आउट झालंय का माझं अकाउंट? जोपर्यंत मी लॉग आउट करत नाही, जस्ट मी इथे आलो, अकाउंट आता मी लॉग आउट केलं, वेबसाईटला बंद केलं. ठीक आहे, डबल मी त्या वेबसाईटला आलो, तर माझं अकाउंट लॉग इन आहे का आता इथे? कारण मी जाताना काय केलं, झाले आपली पूर्ण वेबसाईट फंक्शनलिटी. त्यामध्ये तुम्हाला फक्त काय इम्प्लिमेंट करायची? प्रोफाईल. बस, प्रोफाईल पेज डिझाईन करा तुम्ही. समजलंय ऑनलाईन मेंबर का कॉम्प्लिकेट जात आहे?